हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काहीतरी वेगळं असं बघायला भेटणार आहे। तर ते काय असेल हे बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग नक्की बघा। सकाळी तर आम्ही 6 वाजताच उठलेलो, पण निघेपर्यंत आम्हाला वाजलेले 8:30-9। तर आज आम्ही चाललेलो आहे गावाला, पण ह्या वेळेस कारण काहीतरी वेगळंच आहे। ते म्हणजे देवीचा मिरवणूक सोहळा। वर्षाच्या पहिल्या महिन्यातच ही यात्रा आहे। ज्याप्रमाणे प्रत्येक देवाची आणि ग्रामदेवताची यात्रा असते, त्याचप्रमाणे ही सुद्धा यात्रा आहे। ती म्हणजे मांढरदेवी काळूबाईची पौष पौर्णिमेची यात्रा। ज्याप्रमाणे मांढरगडावरती भैरवनाथाच्या मंदिरापासून ते काळूबाई मंदिरापर्यंत पालखी सोहळा म्हणजेच मिरवणूक सोहळा केला जातो, त्याचप्रमाणे माझ्या मावशीच्या घरीसुद्धा केला जातो। गाईज बघा, सार्थक किती जास्त उंच आहे, बस पुरत नाही त्याला। इथे बस नाश्त्यासाठी थांबलेली, तर तिथेच आम्हाला 2 बदकसुद्धा दिसले। गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचं सध्या तरी काम चालू आहे, त्याच्यामुळे बसमध्ये बसल्यावरती शूटिंग काही नीट यायचा प्रश्नच नाही आहे। बसने गावाकडे जायचं म्हणलं की 3.5 तास तर लागतातच, पण आज बस इतकी स्लो चालत होती की आम्हाला जवळजवळ 5-5.5 तास लागलेले आहेत गावाकडे पोहोचायला। घरून आम्ही 8:30 वाजता निघलेलो आणि गावाकडे आम्ही 5-5:30 वाजता पोहोचलेलो आहे। ज्या दिवशी काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल त्यावेळेस असं उशीर तो नक्कीच होतो। आता आम्ही गावाकडे पोहोचलेलो आहे आणि इथे येताच आम्हाला एक सुंदर असं गुलाबाचं झाड दिसलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर गुलाब आहे, आणि ह्याच्यातले थोडेसे आम्ही देवीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा घेऊन चाललेलो आहे। आमच्या गावापासून तिचं गाव थोडंसं लांबच आहे, म्हणजे असं म्हणू शकतो की ती रानातच राहते, त्याच्यामुळे भरपूर सारे शेत आपल्याला जाता जाता दिसत आहेत। सगळ्यांचं शेत बऱ्यापैकी हिरवं दिसत होतं, फक्त कोणाकोणाचंच होतं ज्याच्यामध्ये काही शेती केलेली नाही आहे। तुम्ही बघू शकता की हे असं हिरवं शेत बघायला किती छान वाटत आहे। फायनली आम्ही तिच्या घरी पोहोचलेलो आहे आणि येताच आम्ही वेणी बनवायचं काम सुरू केलं। बघा आता चाललंय वेणीच काम। वेणी बनवायचं तसं सोपंच आहे, पण मी म्हणलं ना, इम्पॉर्टंट कामाला जरा जास्तच वेळ लागतो। फायनली वेणी बनवून झाली आहे आणि आता आम्ही ती देवीला लावून घेतोय। मावशीच्या इथे एक वडाचं झाडसुद्धा आहे, तर तुम्ही बघू शकता की हे झाड किती मोठं आहे आणि त्याच्या पारंब्यासुद्धा किती लांब आहेत। पुण्यामध्ये असं झाड बघायला भेटणं तर अशक्यच आहे। बाहेरचं वातावरण तर बघाच, एकदम वाव। देवीबद्दल सांगायचं झालं तर मावशीनी ही देवी 20 वर्षे आणलेली आहे, आणि ह्या देवीचं टोटल वजन आहे 32 किलो, आणि ही मूर्ती पूर्ण पितळाने बनलेली आहे। ज्याप्रमाणे आपण सुद्धा बाहेर कधीतरी फिरायला जातो, त्याचप्रमाणे देवीला सुद्धा पूर्ण गाव आणि गावातली मंदिरं फिरून आणलं जातं। फरक इतकाच आहे की मांढरगडावरती देवीला भैरवनाथाच्या मंदिरापासून ते काळूबाई मंदिरापर्यंत आणलं जातं, आणि मावशीच्या घरी तिच्या घरापासून ते भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत नेलं जातं। गावातलं सर्वात पहिलं मंदिर म्हणजे हे मोठा देवीचं मंदिर। तर ही मूर्तीसुद्धा बघू शकताय की किती सुंदर आहे।
आणि हे गावातलं दुसरं मंदिर. आता फायनली आम्ही आलेलो आहे काळभैरवाच्या मंदिरामध्ये. काळभैरवच्या मंदिरामध्ये आरती करून आता आम्ही घरी निघालोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरपूर सारे लोक आलेले. दरवर्षी पौष पौर्णिमेच्या दिवशी मांढर देवीला जाऊन तिथे सुद्धा पुरणपोळीचं जेवण व घरी आल्यानंतर हा एवढा मोठा मिरवणुकीचा कार्यक्रम करण्यासाठी माझी मावशी 1 महिना आधीपासूनच कांद्याचे रोप लावण्यासाठी जाते. आणि हा जो पूर्ण कार्यक्रम तिने केलेला आहे तो ती स्वकष्टाने करते. एखाद्याचं फंक्शन अटेंड करणं आपल्याला बोरिंग वाटू शकतं किंवा त्या फंक्शनमध्ये जे काही कमी राहिलेली आहेत ते आपण पटकन सांगतो, पण तो इव्हेंट करण्यामागचे जे पण काही कष्ट आहेत ते कोणीच बघत नाही. तुम्ही देवासाठी काहीही नाही केलं तरी चालेल, पण दरवर्षी तुमचे जे पण काही इन्कम आहे त्याच्यामधला थोडासा पार्ट का होईना तुम्ही अन्नदानासाठी नक्कीच वापरला पाहिजे. सध्याच्या कलियुगामध्ये फक्त देवाची भक्तीच इम्पॉर्टंट नाही आहे, तर सेल्फ इंडिपेंडेंट असणंसुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त देवाची भक्ती करताय आणि जर तुम्हाला स्वतःपुरतं 2 वेळचं जेवणाचे पैसेसुद्धा कमवता येत नाही आहे तर ते काहीच उपयोगाचं नाही आहे. आणि जर तुम्ही करोडपती आहात आणि तुमचं अजिबात हेल्पिंग नेचर नाही आहे तर ते सुद्धा काही कामाचं नाही आहे. तुमच्याकडे पैसे असले तर तुम्ही भक्ती करावं हे इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही फक्त लोकांची सेवा केली तरीसुद्धा देव तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतो. मला तर एवढंच वाटतं की तुम्ही देवाची भक्ती करा किंवा नका करू, फक्त तुम्ही माणूस म्हणून चांगलं असलं पाहिजे. तर आता जास्तच लेक्चर दिलेलं आहे, आता तुम्ही कार्यक्रम जरा एन्जॉय करा. खूप जास्त बडबड केली आहे मी.
रात्री खूप दमलेलो म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही जरा उशीरच निघालो. आता आम्ही फायनली घरी चाललो आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.